नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TCS कंपनीच्या नगर परिषदेच्या आन्सर कीवरनं एकतर असं वाटत आहे की TCS कंपनीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच भारतरत्न पुरस्कारसुद्धा कमी पडेल. यांना जागतिक नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे. त्यानंतर ते जरी कमी पडत असेल तर गणिताचं एबल पारितोषिकसुद्धा यांनाच द्यायला पाहिजे. कारण की काही गणिताचे एवढे सोपे गणिताचे बुद्धिमत्तेचे प्रश्न यांच्याकडून चुकीचे आन्सर दिले गेलेले आहे आणि ते पण तिसऱ्या आक्षेपानंतर. म्हणजे पोरांकडून प्रत्येक प्रश्नासाठी 100-100 रुपये जमा करणं आणि त्या हरकती जमा केल्यानंतर सुद्धा एवढा तुच्छपणा यांनी दाखवलेला आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका असेल. मी म्हणतो भरपूर प्रश्न असे असतील जे अजूनही रद्द होऊ शकतात किंवा ज्याचे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तर काय हे प्रकरण बघून घेऊ. संचालनालयास तिसऱ्या उत्तर तालिकेवर ईमेलद्वारे, आता इथे काय झालेलं आहे, DMAची जी एक्झाम झालेली आहे नगर परिषदेची, त्याच्यामध्ये 3 उत्तर तालिका TCSने ऑलरेडी दिलेल्या आहेत. 3 म्हणजे हाईट असते, एक झाली की दुसऱ्यावरती ऑब्जेक्शन घेऊन दुसरी फायनलाइज करत असतात. पण त्यानंतर सुद्धा दुसऱ्यावरती ऑब्जेक्शन होते, तिसरं घेतलेली आहे. ठीक आहे, तिसरी घेतली ही तरी फायनल असायला पाहिजे. पण त्या उत्तर तालिकेवरती सुद्धा ईमेलद्वारे अनेक उमेदवारांनी सामायिकरित्या 18 प्रश्नावर आक्षेप हरकत नोंदवली होते. म्हणजे एवढी घटिया पातळी यांनी गाठलेली आहे की जर विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऑब्जेक्शन दिलेले असतील, ते तर बघितलेच नसतील, हे विद्यार्थ्यांना ईमेल करावं लागले कोणाला, DMAला. तर त्याच्यानंतर चुकीच्या उत्तरामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राप्त आक्षेप पुनश्च तपासून देण्याबाबत TCS कंपनीला कळविण्यात आलं. मी खरंच DMAचं आभार मानतो की त्यांच्याद्वारे ह्या गोष्टीत विद्यार्थ्यांचं हित बघण्यात आलेलं आहे. 3 उत्तर तालिका झाल्यानंतरसुद्धा TCSला एकदा कळवण्यात आलं होतं. पण TCSची काही मला वाटत नाही की अजून पण त्यांनी पूर्णपणे आक्षेप त्याच्यामध्ये कन्सिडर केले असतील. तर सदर आक्षेप हरकती TCS कंपनीच्या संमतीमार्फत 12 आक्षेप स्वीकृत करण्यात येऊन, बघा त्यांची कंपनीची समिती होती आणि समितीवरती त्यांना फक्त ऑब्जेक्शन घ्यायचे होते आणि यांनी प्रत्येक प्रश्नामागे 100 रुपये घेतलेले आहेत. म्हणजे किती लाजिरवाणी बाब आहे की विद्यार्थ्यांकडून तुम्ही एका ठिकाणी पैसे पण घेताय, त्यांचे ऑब्जेक्शन रिझॉल्व तर करतच नाही आहे. एक ऑब्जेक्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की विद्यार्थ्याची सिटिंग अरेंजमेंट सांगायची होती की तो 39व्या पदाला होता. तिथे यांच्याकडून काहीतरी चुकीचं आन्सर 40 काहीतरी आन्सर दिलं गेलं होतं. म्हणजे एवढे तुच्छ गणिताचे उत्तरंसुद्धा यांच्या समितीला सॉल्व करता आलेले नाही आहे. म्हणजे यांच्यामध्ये कोण हुशार महारथी बसलेले आहे याची नक्कीच यांनी शहानिशा करावी आणि ज्यांनी घेतलेलं आहे TCS कंपनीने समितीवरती त्यांचीच परत एक्झाम घेऊन यांची लायकी तरी आहे का ते बघायला पाहिजे. तर घेण्यात येऊन 8 प्रश्नांना क्वेश्चन ID पूर्ण गुण मार्क्स आणि 4 प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय बदलून दिलेला असून त्याबाबतची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे आता मी ह्याच्यापेक्षा जास्त काही एक बोलू शकत नाही की TCS सारख्या कंपनीने एवढ्या वेळेस चेंजेस करूनसुद्धा अजूनही चेंजेस आहेत ज्याच्यामध्ये करण्याची संभाव्यता आहे. यांनी फक्त वरती ओव्हरलुक केलेलं आहे. प्रत्येक ऑब्जेक्शन जर यांनी सिरियसली केला असता तर कदाचित आज घडीला यांच्यावरती 4थ्या आन्सर कीसाठी, म्हणजे ही मी म्हणतो 4थी आन्सर की आहेत ऑब्जेक्शन कन्सिडर केलेली, तर ती करण्याची गरज नाही आली असती. उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती TCS कंपनीकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृपया याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि ते ऑब्जेक्शन घेतलेले जे शिफ्ट आहे ती अशा प्रकारचे आहे. बघा, जे ऑब्जेक्शन आहेत, महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हे टॅक्सेशन कर निर्धारणचे जे पेपर होते 25 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबरचे, शिफ्ट होती फर्स्ट 3 प्रश्न होते आणि त्याच्यामध्ये आन्सर की चेंज याच्यामध्ये पूर्ण मार्क दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मार्क दिलेले. त्यानंतर 26 ऑक्टोबरच्या 1, 2, 3, 4, 5 प्रश्न होते. त्याच्यामध्ये आन्सर की चेंज, अवॉर्डेड फुल मार्क, आन्सर की चेंज आणि अवॉर्डेड फुल मार्क्स. तर अशा प्रकारे 27 तारखेला सुद्धा 3 प्रश्न होते, ज्याच्यामध्ये 3ही प्रश्न चुकीचे होते, आन्सर चुकीचे होते. त्याच्यामध्ये यांनी पूर्ण मार्क्स दिलेले आहेत. आणि 4था आहे म्युनिसिपल फायर सर्व्हिसमध्ये 28 ऑक्टोबरला जो सेकंड शिफ्टचा पेपर झाला होता त्याचा आन्सर की चेंज केलेली आहे. तर ह्याच्यावरनं तुम्ही एकंदरीत अंदाज लावू शकता की TCS कंपनीवरती आता भरोसा करण्यासारखी लायकीची राहिलेली नाही आहे. कारण की जर 3 आन्सर की देऊनसुद्धा जर यांच्या समितीमध्ये अशा प्रकारचे थोर तज्ज्ञ बसलेले असतील तर नक्कीच यांचीच परत जाच करण्याला हरकत नाही. तर बघूया आपण की ह्याच्यानंतर काय
चेंजेस होऊ शकतात कट ऑफमध्ये. तर कट ऑफचा जर विचार करायला गेला तर मी पहिले म्हटलं होतं की 160च्या आसपास लागेल आणि हा सध्या एवढे चेंजेस झाल्यानंतरसुद्धा 160 प्लसच लागेल हा कट ऑफ ओपनसाठी. तर भरपूर विद्यार्थ्यांनी माझ्यावरती निगेटिव्ह कमेंट केलेले आहेत की तुमचं अंदाज चुकीचा असण्याची शक्यता आहे. पण मी सांगतो की तुम्हाला विद्यार्थ्यांना खूप जास्त स्कोअर आहे. काही जेन्युइन विद्यार्थीसुद्धा आहेत ज्यांचे मार्क्स माझ्यापर्यंत आलेले आहेत, त्यांचे स्कोअर 170 प्लस आहेत. तर तुमचं इथं टिकाव लागणं थोडंसं मुश्किल आहे. नॉर्मलायझेशनने पण भरपूर विद्यार्थ्यांचा स्कोअर हा 160 प्लस जाईल. तर तुम्हाला जेवढ्यात निगेटिव्ह कमेंट करायच्या असतील त्या करत राहा. मला काही एक फरक पडत नाही. बाकी तुमची चॉईस आहे की ह्याला ॲक्सेप्ट करायचं की नाही. वाटलं तर तुम्हाला 160 प्लस असतील तर तुम्ही अभ्यास तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही चांगला अभ्यास करा आणि पुढच्या एक्झामची तयारीला लागा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू. धन्यवाद.